नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि मनतृप्त करणारे अस्सल गावरान पिठलं। ही रेसिपी अशी आहे की तुम्ही भाकरी असो किंवा चपाती तुमचे पोटभर जेवण होणारच। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पिठलं बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे अर्धा कप बेसन पीठ, 2 बारीक चिरलेले कांदे, 4-5 लसूण पाकळ्या, 3-4 हिरवी मिरची व वरतून घालण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता सर्वात आधी आपण बेसनची पेस्ट तयार करून घेऊयात, जेणेकरून पिठल्यामध्ये गुठळ्या होणार नाही। इथे मी बेसनमध्ये अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालत व्यवस्थित मिक्स करत छान पेस्ट तयार करून घेत आहे। तुम्ही बघू शकता बेसन व पाण्याला मी इथे छान व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। यामुळे बेसनमध्ये एकही गुठळी राहिली नाही। आता इथे मी एक कढई घेतली आहे। कढई गरम झाली आहे। आता यात मी 1.5 चमचा तेल घातले आहे। तेल गरम झाले आहे। आता यात मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली आहे। आता यात मी घालत आहे 1 चमचा जिरे। जिरे देखील छान तळले गेले आहे। आता यात मी घालत आहे पाव चमचा हिंग। हिंग देखील छान तळले गेले आहे। आता यात मी घालत आहे कढीपत्ता। कढीपत्ता देखील छान तडतडला गेला आहे। आता यात मी कांदा घालत आहे। कांदा आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटे झाले आहे। इथे तुम्ही बघू शकता कांदा छान गुलाबी झाला आहे। आता यात मी ठेचलेले लसूण घालत आहे। लसूणला देखील आपल्याला 1 मिनिटे छान परतून घ्यायचे आहे। आता यात मी हिरवी मिरची घालत आहे। मिरची देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे। मिरची छान परतली गेली आहे। आता यात मी घालत आहे अर्धा चमचा हळद। हळद देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे। तसेच आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ। आता आपण सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। सर्व मसाला आपला छान तळला गेला आहे। आता यात आपण तयार केलेले बेसनाचे मिश्रण घालूयात। याला आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे व तुम्हाला पिठलं पातळ हवे की घट्टसर त्याप्रमाणे तुम्ही वरतून पाणी घालू शकता। इथे मी अर्धा ग्लास पाणी घातले आहे आणि आता इथे मी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। या मिश्रणाला आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे। तुम्ही बघू शकता 1 मिनिटातच पिठलं घट्टसर व्हायला लागले आहे। इथे मी घट्टसरच पिठलं बनवणार आहे, कारण ते मी भाकरीसोबत सर्व करणार आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवून मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटे पिठलं छान शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये झाकण काढून पिठलंला आपल्याला परतत राहायचे आहे। 8 मिनिटे झाले आहे आणि तुम्ही बघू शकता पिठलं छान शिजले आहे, छान घट्टसर झाले आहे। आपण एकदा याला मिक्स करून घेऊयात आणि इथे आपले पिठले तयार आहे। पिठलं तुम्ही भाकरी किंवा पोळीसोबत, तसेच जर तुम्हाला भातासोबत खायचे असेल तर तुम्ही त्याला पातळ करून भातासोबत देखील सर्व करू शकता। हवं असेल तर तुम्ही थोडंसं साजूक तूपही वरून घालू शकता, चव छान लागते। जर तुम्हाला ही पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।